महत्वाची सूचना बघा, जास्त वेळ जर आपण सेमीफायनल मध्ये लावला तर फायनलचा सामना हा 3 किंवा 2 षटकांचा होईल असं आयोजन कमिटीने सांगितलंय. त्यामुळे जेवढा आपण वेळ वाचवाल तेवढे जास्त षटक फायनल मध्ये तुम्हाला मिळतील. त्यामुळे थोडं फास्ट आपण खेळूया, कारण भरपूर आराम देखील मिळाला दोन्ही संघांना आणि या सामन्याला भरपूर वेळ खर्च केला, कारण सामना रफ अँड टफ झाला होता. त्यामुळेच अतिरिक्त वेळ या सामन्याला लागलाय. चला, सामना 4 षटकांचा आहे, 4 गोलंदाज वापरायचे. तर पाचगाव प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिलं, सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या सेमीफायनलकडे आपण जातोय. शैलेश स्मृती तरगर अ गटातून आणि तंश तश्वी 11 उल्वे ब गटातून मात्र या ठिकाणी दाखल झालेत. त्यामुळे दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. सिद्धू मडवी आणि विशाल मडवी आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे तंश आणि तश्वी 11 उल्वेकडून. खरं तर ज्याचे ओनर आहेत ते महेश्वर मडवी आणि दुसऱ्या बाजूला शैलेश स्मृती तरगर, धीरज ओवळेकर खरं तर यांच्या हा मालकीचा संघ आहे, जो सध्या टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडतोय. आतिश कोळी याला आपण पाहतोय संघासाठी पहिलं षटक हातात असताना संघाचा कॅप्टन आहे. स्मित पारगावकर आहे संघाचा संघनायक आणि आतिश कोळी मात्र पहिल्या षटकामध्ये आलाय. 4 षटकांचा सामना, सेमीफायनल नंबर 1, पहिला सेमीफायनलचा दरार पाचगाव प्रीमियर लीग मधील आपण पाहतोय. सिद्धू मडवी आहे स्ट्राईकवर, त्याच्या समवेत विशालजी मडवी 40+ चे खेळाडू आणि आतिश कोळी. पहिला बॉल, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल एज आणि पॉइंटला पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली जाते. आतिश कोळीला मिळालं यश. सिद्धूला सोडावं लागेल मैदान. पहिला मोठा जबर हादरा लागलाय तो तंश आणि तश्वी 11 उल्वे टीमला. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे शैलेश स्मृती 11 तरगर टीमला. आतिश कोळीच्या खात्यामध्ये विकेट प्राप्त झाली आहे आणि प्रवेश कोळी आपल्याला पाहायला मिळाले होते, पॉइंट मध्ये होते, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला, आणि ते मात्र पुढे सरसावले आणि त्यांनी आज झेल टिपलाय. नवीन फलंदाज गीतेश पडवी आले 3ऱ्या क्रमांकावर. पार्टनरशिपची गरज आहे. 4 षटकांचा सामना आहे, पहिला सेमीफायनल तुम्ही पाहताय. जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवणार आहे. हो, इथे पुढे पडलाय, कट केलं होतं. यावेळेस मात्र बॉल चालाय तो थर्डमॅनला. प्रयत्न चांगले होते प्रवेशचे, मात्र चेंडूने मात्र प्रवेश सीमारेषे लगत मिळवलाय आणि आलाय तो चौकार. गीतेशने मात्र खातं उघडले चौकाराने. 4 धावा धावफलकावर होत आहेत. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, हाताळतोय तो आतिश कोळी. षटकमध्ये काही सवय आपण पाहतोय. खूप चांगली हाईट आहे आतिशची, उंच कोऱ्या बांधाचा खेळाडू आणि खूप चांगला रिलीज पॉइंट, खांद्याचा चांगला वापर करतो चेंडू टाकत असताना. त्याच्या विरुद्ध मात्र चौकार खेचलाय तो गीतेशने. ओ, यावेळेस बघा, खरं तर स्वीप करायचं होतं, बॉल गेला तो पाठीमागे. खरं तर एज लागली होती थोडंसं आणि थोडासा पुढे पडला आपण पहिलं चेंडू. खूप चांगले चान्सेस क्रिएट केले आतिश कोळीने आतापर्यंत. पहिल्याच बॉलवर विकेट, त्यानंतर तो चौकार, तिथे थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्यानंतर हाही चेंडू आपण पाहिलं तो टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन बॅटला ब्रश होऊन मात्र लेग स्लिपच्या पुढे पडला होता. सिंगल मिळाली, धावफलक 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल यावेळेस थोडासा खाली राहिला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर. हाईट जास्त मिळाली नाही, इम्पॅक्ट बाहेर पंच सांगतात. आतिश कोळीचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो या संपूर्ण षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये थांबवले त्यांनी फलंदाजांना, एक चौकाराचा अपवाद वगळला, तर खूप चांगली गोलंदाजी त्याची राहिली आतापर्यंत. 5 धावा धावफलकावर आहेत तंश आणि तश्वी 11 उल्वे. यावेळेस ऑन साइडला मेडॉनच्या हातामध्ये
वन मोर विकेट डाऊन आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश कोळीच्या खात्यामध्ये एकाच ओव्हरमध्ये दुसरी विकेट आणि मैदान सोडावं लागते ते विशाल मडवी यांना देखील. 0 धावसंख्येवर ते चाललेत मैदानाच्या बाहेर. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. संतोष मोकल होते आपण पहिला मिडॉनला विथ द बाउन्स खेळण्याचा प्रयत्न होता विशाल यांचा आणि इनफिल्ड क्लिअर करू शकले नाही. त्यांचा इरादा स्पष्ट होता की मिडॉनला बीट करायचे, त्याच्या डोक्यावरनं मला मारायचंय लॉंग ऑनच्या दिशेने. मात्र तितकी ताकद त्यांनी लावली नाही आणि बाद व्हावं लागले. अविनाश आले नवीन फलंदाज. धावफलकावर आपण धावांचा विचार केला तर 5 धावा आहेत आणि शेवटचा बॉल पहिल्या षटकातील 2 विकेट आतिश कोळीच्या खात्यामध्ये आलेत. फुलटॉस बॉल गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आपण पाहतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. एकच धाव मिळते अविनाशला. शेवटच्या बॉलवर स्ट्राईक त्याच्याकडे राहते. पहिल्या षटकाचा केस संपल्यानंतर तंच आणि तश्वी 11 उलवे 2 गडी बाद 6 या धावसंख्येवर. थोडी नाजूक अशी अवस्था आहे आपण पाहतोय संघाची. थोडासा स्लो स्टार्ट मिळालाय त्या संघाला आणि 2 विकेट लवकर गमावलेत. दोघे सलामीवीर सिद्धू असतील विशाल जे असतील माघारी परतले. त्यामुळे इथे एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे संघाला आणि येणाऱ्या 18 बॉलवर जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. दुसऱ्या बाजूला आतिश कोळीने खूप चांगली लाईन लेंथ हाताळली. प्रणय एक चौकाराचा अपवाद वगळला तर तरी देखील फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात एकंदरीत आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिलेत. सायप्रीत लाईव्ह वर देखील शेकडो प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पाचगाव प्रीमियर लीग उल्वे तरगर कुंबडभुजे गणेशपुरी मोहा ग्रामस्थ मंडळ आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 6 रन 2 विकेट. चला सामन्याला गती द्या थोडीशी. बघा जेवढा वेळ आता खर्च कराल फायनलची षटकांची संख्या तेवढी कमी केली जाईल याची नोंद घ्या. मग फायनल 2 किंवा 3 षटकांची होईल. कारण 4 वाजत आले त्यांनी अंधार लवकर पडतोय आपण पाहतोय आणि डे फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आहे. सेकंड ओव्हर मध्ये प्रवेश कोळी ज्याने खूप चांगला झेल टिपला होता. प्रणय एक झेल त्याच्या पुढे देखील पडला होता मात्र पहिल्या बॉलवरचा झेल तो खूप चांगला त्याने टिपला होता. तोच प्रवेश कोळी आता सेकंड ओव्हर मध्ये आलाय. डीप मध्ये तुम्ही एक स्क्वेअर लेग पाहताय, मिड विकेट पाहताय. वाडिश लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ मध्ये कॅडू, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन, फ्लाय स्लिप, लेग स्लिप क्षेत्ररचनाची व्यूहरचना केली आहे. यावेळेस बघा अप्पर कट केलंय, बॉल पाठवलाय तर थर्ड मॅनच्या दिशेने. पहिल्या बॉलवर केलंय मात्र स्वागत प्रवेश. 4 धावा मिळतात, येतोय चौकार. तर प्रवेश कोळी असेल त्याच्यासमोर अविनाश डोळकर, दोन्ही गणेशपुरी संघाचे एक खेळाडू आहेत. म्हणजे ग्रामीण क्रिकेट सोबत खेळतात, सराव सोबत करतायत. मात्र या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलेत आणि सध्या अविनाशने वर्चस्व प्रस्थापित केलंय. प्रवेश मात्र नक्कीच त्याला पुनरागमन करण्याचा इथे नक्कीच संधी आहे. पहिल्या बॉलवर चौकार नक्कीच आलाय. हो इथे मात्र भरपूर हाईट, पंचांनी सरळ वाईट बॉल सांगितलाय. भरपूर हाईट होती. टप्पा पडल्यानंतर अगदी खूप उंच गेला चेंडू, आपटून टाकलं होतं किंबहुना आणि बाउन्सरचा प्रयत्न होता मात्र खूपच हाईट मिळाली. वाईट बॉल येतोय, धावफलक 1 ने पुढे सरकतोय. 11 धावा धावफलकावर होत आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या सेमीफायनलचा थरार तुम्ही पाहताय. शैलेश स्मृती तरगर विपक्ष तंश तश्वी 11 उल्वे. व्हाईट बॉल आलाय. अजूनही 5 चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिले, कट केले, बाहेरचा चेंडू होता. बॉल चाललाय पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा अविनाशने वर्चस्व प्रस्थापित केले प्रवेश कोळीच्या ओव्हरमध्ये आणि ठोकला हा दुसरा चौकार. पहिलं पर्व आहे पाचगाव प्रीमियर लीगचं आणि पहिल्याच पर्वामध्ये मात्र खरं तर आपला नावाचा ठसा उमटवण्याची मात्र नक्कीच नामी संधी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हे सर्वच संघ त्यासाठी प्रयत्न करतात.
दोन्ही संघ आपण पाहिलं तर एकही सामना पराभूत झालेले नाहीयेत या स्पर्धेमध्ये. असे अपराजित हे दोन्ही संघ आहेत. ज्यांची भेट झाली सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफचा फिल्डर येतो एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग मात्र तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अविनाश असतील त्याच्याबरोबर गीतेश असतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकते 17 या धावसंख्येवर. या क्रीडांगणावर धावा चेस होताना आपण पहिल्यात गेल्या सामन्याचा आपण विचार केला. द्विज स्पोर्ट्स कोंबडवूचे संघाने खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि धावा त्या चेस केल्या अगेन्स्ट एमडी खारकर प्रतिष्ठान नवलवे. त्यामुळे इथे किती धावा बनवल्या तरी कमीच पडतात. त्यावेळेस बघा चांगला ड्राईव्ह खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते या बॉलवर. खोलव्या टप्प्याचा बॉल होता. मनगडाच्या साहाय्याने त्याला मात्र दिशा दिली समोर मत स्ट्रेट मध्ये आणि एक सिंगल मिळते अविनाशला. स्कोर शिफ्ट होतोय 18च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रवेश कोळी थोडासा महागडा ठरलाय. 2 चौकार, 1 वाईड, 1 दुहेरी धाव आणि 1 सिंगल आतापर्यंत या ओव्हरमध्ये आली आहे. शेवटच्या 2 बॉलवर मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहील. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न मात्र लेग स्लिपला काय झेल टिपलाय. इम्प्रोव्हाइज केलं होतं खरं तर या चेंडूवर फलंदाज आपण पाहतोय गीतेशने. मात्र लेग स्लिपला कोणती चुकी होत नाहीये. स्कूप करायचा प्रयत्न थोडासा अंगलट आलाय. हाईट जास्त मिळाली नाही आणि सरळ फिल्डरला गाठलाय. तिसरा फलंदाज बाद. वेद होते त्या ठिकाणी आणि सध्या वेदनेच मार्केट जाम केलंय. कारण काय तो झेल टिपला वेदने. कारण असे चेंडू आपण पाहिले तर बॅटला ब्रश झाल्यानंतर भरपूर वेगाने येत असतात आणि त्याने मात्र स्वतःचा समतोल ढासळू दिला नाही आणि मात्र प्रवेश कोळीच्या खात्यामध्ये ही विकेट पाहायला मिळाली आपल्याला प्राप्त झाली आहे. गीतेश मडवी बाद झाले. थोडंसं अडचणीमध्ये सापडत असताना तंश आणि तन्वी 11 उलवे हा संघ. कारण धावफलकावर 18 धावा असताना 3 गडी बाद झाले. नवीन फलंदाज सुदर्शन पाटील मैदानाच्या आत आणि शेवटचा बॉल या षटकातील. हो समोर खोलात टाकला होता. ड्राईव्ह केले तिथे मिसफील्ड झाली. सिंगलला मात्र प्राधान्य देण्याचा प्रयत्न इथे पूर्ण होतोय आणि धावफलकावर धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्या गेल्यात त्या 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 1 विकेट येऊन देखील 13 धावा आल्या, ज्यामध्ये 2 चौकाराचा आपण समावेश पाहिला आणि त्यामुळेच एकंदरीत धावा धावफलकावर 19 धावल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजून जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील. प्रणय कारण ज्या पद्धतीने समोरचा संघाचा खेळ राहिला. दोन्ही संघ अपराजित आहेत राऊंड रॉबिन पद्धतीमध्ये. लेग स्टेजमध्ये एकही पराभव त्यांच्या वाटेला आलेला नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये खरं तर त्यांच्या समोर अर्थात शैलेश स्मृती 11 तरकरच्या समोर जर एक आव्हान द्यायचं तर सर्वप्रथम धावफलकावर धावा लावणं गरजेचं आहे. तर आणि तर दुसऱ्या सत्रामध्ये कुठेतरी गोलंदाजांना त्या धावा डिफेंड करायला सोपं होईल. कारण जेवढ्या जास्त धावा धावफलकावर येतील तेवढं मात्र तुम्ही सामन्यावर पकड मजबूत करू शकता. तर गौरी स्पोर्ट्स उलवे आणि द्विज स्पोर्ट्स कोंबडभुजे इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला उपस्थित राहायचंय. नाही पंच जर ओके आहे तर चेंडू नाही चेंज होणार. तोच चेंडू घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. चेंडू गहाळ झाला फुटला तर आपण नक्कीच देतोय. मात्र चेंडू जर अगदी योग्य असेल तर त्याच चेंडूने तुम्हाला खेळायचंय आणि ते पूर्ण अधिकार आपण पंचांना दिलेले आहेत. 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय 19 स्मिथ पारगावकर आपण पाहतोय संघाचा सरसेनापती संघनायक आलाय तिसऱ्या षटकामध्ये. धावांचं एक्सलेशन काही प्रमाणात केलंय आपण पाहिलं तर 6 आणि त्यानंतर 13 विकेट जरी 3 गेले असेल तर या अविनाश आणि सुदर्शन या 2 फलंदाजांवर या जोडीवर बरंच काय अवलंबून आहे. या जोडीला मात्र एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये कशा जास्तीत जास्त धावा जमवता येतील त्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
आणि सुदर्शन पाटील त्या गोष्टीसाठी ओळखला जातोय आणि या बॉलवर आपण पाहतोय स्मित पारगावकरवर केलाय तो आक्रमण आणि हल्ला. बॉल चाललाय तो सीमा पार. स्वॅग मध्ये स्वागत षटकाराने. स्मित पारगावकर पहिल्या मॅच मध्येच प्रणय 39 धावांची इनिंग त्याची प्रत्येकाच्या स्मरणात राहिली आणि तो सुदर्शन पाटील आता षटकार खेचतोय. यावेळेस बघा थोडासा खाली राहिला होता बॉल, पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मिड विकेट अलॉंग द कार्पेट गेला, मिसफील्ड झाली आहे. फायदा उचलतोय सुदर्शन आणि अविनाश. हो 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 करा फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल कारण तुम्ही आता लीग स्टेज मध्ये नाही तर नॉकआउट मध्ये आलाय. इथे पराभव म्हणजे पारितोषिकापासून मात्र तुम्हाला थोडंसं दूर राहावं लागेल. तिसरं चौथं पारितोषिक पटकावं लागेल इथे आणि फायनल मध्ये गेला तर मात्र नक्कीच कॅश प्राइजही वाढेल, ट्रॉफी मात्र मोठी मिळेल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आता 2 धावा हरणाच्या गतीने पूर्ण केले कारण सुदर्शन पाटीलला स्ट्राईक हवी आहे. 2 बॉलमध्ये 8 धावा स्मिथच्या ओव्हरमध्ये आल्यात. टीमची टोटल 27च्या घरात जाऊन पोहोचली आहे. धावगतीचा गेअर शिफ्ट केला या ओव्हरमध्ये तो म्हणजे सुदर्शन पाटीलने. त्यामध्ये अजून धावांची भर पडेल. एक पाय वाकवला होता पण विकेटला. नो चान्स फॉर द फिल्डर. ही जस्ट स्पेक्टेड आउट देअर. बॉल गेलाय तो सीमा पार. या ओव्हर मधील आलाय तो दुसरा षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. डीजेएचडीसी चेंडू आलाय त्यामुळे आपल्याला थोडं थांबवतोय. 3 बॉल मध्ये प्रणय आपण पाहिलं तर 2 षटकार 1 दुहेरी धाव तब्बल 14 धावा कुठल्यात. सुदर्शन पाटीलने स्वतःवर जबाबदारी घेतली आहे या मॅचची असं दिसतंय. फुल टॉस बॉल होता, बॅटचा चेहरा खोललाय, डीप कव्हर मध्ये बॉलला पाठवलंय. 1च धाव मिळते सुदर्शनला, 1 धाव मिळते. तंश आणि तश्वी 11 उल्वे टीमला धावगती आता वेगाने पुढे सरकते. 34 धावा धावफलकावर होत असताना पहिल्या सेमीफायनलचा थरार तुम्ही पाहताय. पाचगाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिलं आणि पहिल्या पर्वातील शेवटचा दिवस आणि पहिला सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पूर्वार्ध आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल आणि इथे बॉल हवेत. इझी कॅच आपल्याला पाहायला मिळाली. यश जयेश भोईरला आपण पाहिलं आणि धक्का क्रमांक लागलाय तो 4था. अविनाश टोलकरला सोडावं लागतं मैदान. ती पंढरीची वाट. कांती उलवेकर आलेत 6व्या क्रमांकावर. करतं वय वर्ष 50 पेक्षा जास्त आहे तरी देखील खूप चांगलं क्रिकेट अजूनही खेळतात. स्मित पारगावकर पुढचा बॉल घेऊन. हो चांगला फटका, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडला गेलाय. चांगला ड्राईव्ह केला होता आपण पाहतो. खूप चांगली ताकद लगावली होती आणि इथे आपण पाहतोय बऱ्याच प्रमाणामध्ये क्षेत्ररक्षक दर्जा खालावलेला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे. कांती उलवेकर यांच्याकडे पुन्हा स्ट्राईक पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. भरपूर धावा या ओव्हरमध्ये आल्याप्रमाणे टीमची टोटल झाली ती 35 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा. धावसंख्येचा आलेख मात्र अगदी इन्क्रीज होणारा, वाढणारा पाहायला मिळालाय. चला सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. टीम मीटिंग शॉट मध्ये घ्या. शैलेश स्मृती 11 तरगर संघ आपल्याला विनंती असणार आहे. सूर्य आपण पाहतोय हळूहळू अस्ताच चाललाय, पश्चिमेकडे चाललाय आणि या प्रकाश हळूहळू या क्रीडांगणावर मात्र कमी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. डेथ ओव्हर मध्ये आता कोणाच्या खांद्यावर दिली जाणार जबाबदारी हे पाहावं लागेल.
मच्छिंद्र कोळी आणि मोहा आणि हरिश्चंद्रजी भगत यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. समाधान कोळी आलेत, 40+ गोलंदाज. यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफला चांगलं जजमेंट आहे क्षेत्ररक्षकाचं. आपण पाहतोय बॉलला स्टॉप केलं योग्य पद्धतीने. अतिश कोळी होते त्या ठिकाणी. 3 बॉल झालेत समाधानच्या ओव्हरमधील. आपण पाहतोय प्रणय आणि धावा आल्यात त्या 5 धावा, सिंगल आली, त्यानंतर 2 डबल्स आल्यात आणि टीमची टोटल आता 40च्या घरामध्ये. चांगला स्कोर आलाय. अजूनही 3 बॉल आहे, त्यामध्ये वाढ करता येऊ शकते आणि त्यासाठी प्रयत्न सुदर्शन पाटील, खूप चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि त्यामध्ये अजून धावांची भर पडेल की थांबेल आणि नाही झाला अंतर पार. प्रथम दर्शनी असं वाटलं की चेंडू जाईल सरळ सीमा पार, मात्र क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय आणि विकेट मिळाली समाधान कोळीला. सुदर्शन पाटील होत आहेत बाद. दोन बॉल अजूनही आपण पाहतोय शेष आहे समाधान कोळीच्या खरं तर या षटकातील आणि या इनिंग मधील. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करत असताना प्रीतम कोळी यांना आपण पाहतोय. कल्पेश कोळी आहे. शेवटचे 2 चेंडू. हो, पंचांकडे अपील केली आणि बॅटला ब्रश झालाय चेंडू, बोर्ड झालेत. अरे बा, क्या बात आहे. कारण आपण क्रॉस बसलोय असं वाटलं की कुठेतरी एज लागले, त्याची अपील झाली, मात्र चेंडू जाता जाता यष्टांना मात्र उद्ध्वस्त करून गेला. विकेट प्राप्त झाली आणि आपण पाहतोय 2 बॉलवर 2 विकेट आल्यात आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय समाधान कोळी. अजून एखादी विकेट हॅट्रिक नोंदवली जाईल का या पाचगाव प्रीमियर लीग मधील. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. प्रीतम आले नवीन फलंदाज. धावफलक स्थिर, स्तब्ध, शांत आहे. खरं तर 40च्या घरात हलकासा आपण पाहतोय चेंडू स्पर्श झाला तो यशांना, विकेट्सला, आणि बेल्स मात्र डाऊन झाली. टार्गेट सेट करणार चेंडू आहे. 40 तर झाल्यात, बघूया. हो, बॉल सरळ सोडून दिलाय कीपरच्या हातातनं. प्रथम दर्शनी बॉल सुटला होता, त्यानंतर मात्र येस, अंपायर रिव्ह्यू फॉर द हाईट. येस, नीरज रणवत सर येतील. अंपायरने घेतलाय रिव्ह्यू हा हाईट साठी. नो बॉल कॉल. नो बॉल आणि त्यावर अजून एक धाव, म्हणजे 2 धावा मिळतील या, आणि फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल कांती उलवेकर यांना आपण पाहतोय आणि बॉल लॉंग ऑफला गेलाय. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचाही प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या अतिरिक्त धावा मात्र फायद्याच्या ठरल्यात. त्या तंश आणि त्यानवी 11 उलवे संघाच्या धावफलकावर धावा लागल्यात त्या 44 आणि 45चं आव्हान आहे. चला, फिल्डिंग लावून घ्या लगेच. शैलेशवती तरगर लगेच उतरा मैदानात. चला, आयोजन कमिटी आम्हाला सांगते की जास्त वेळ आता दिला जाणार नाही. चला, टॉस करायचं आपल्याला. गौरी स्पोर्ट्स उलवे आणि द्विज स्पोर्ट्स कोंबडभुजे. चला, शैलेश दादा भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा. गौरी स्पोर्ट्स उलवे आणि स्मित कोंबडभुजे संघ. चला, दोन्ही टीम कॅप्टन या. सामना 4 षटकांचा राहील, याची नोंद घ्या. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आणि एक 40+ गोलंदाज कंपल्सरी वापरायचा आहे आणि ओपनिंगला देखील 40+. गौरी स्पोर्ट्स सुलभे आणि त्यांच्या विरुद्ध स्मित कोंबडभुजे संघ.
सर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील सेमीफायनल साठी. कोण करते कॉल? हेड हेड इज द कॉल आणि हेडच आलाय. काय निर्णय राहील? क्षेत्ररक्षण आवाज चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आवाज थोडासा खराब झालाय इलेश यांचा. जाऊया आपण उत्तरार्धाकडे आणि कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा रिव्हॉल्व म्हात्रे सर यांना. थँक्यू सो मच युवराज माली. चला आपण लगेच घाई करूया, कारण बरोबर 4 दिवस आम्ही पाहतोय अगदी वेळेच्या बंधनामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. त्यामुळे कृपया कोऑपरेट करा, सहकार्याची गरज आहे मित्रांनो. आता फायनलचा सामना तुम्हाला खरोखर 4 ओव्हरचा खेळायचा असेल तर आतापासून घाई करा. वारंवार आम्ही सूचना करतोय, सूचनेचं पालन करा. खूप चांगली स्पर्धा आहे बघा. 5 गाव प्रीमियर लीग. दोन्ही फलंदाज चेंडू चॉईस करा इथे लगेच. या इकडं दोन्ही बॅट्समन. भरपूर बॉल्स आहेत इथं. स्मिथ पारगावकर, चला या लवकर, चेंडू चेक करा. स्मिथ पारगावकर या लवकर, चेंडू चेक करा लवकर. तुम्हाला लागतील तेवढे चेंडू आहेत या आयोजनामध्ये, चेंडूंची कमी नाही. सामना सुरू होतोय. एका बाजूला शैलेश स्मृती तरगर तर दुसऱ्या बाजूला तंशवी 11 उळवे. पहिला सेमीफायनलचा सामना डू ऑर डाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण तो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल, म्हणजे पुढील ट्रॉफीसाठी प्रवास त्याचा निश्चित राहील. असा हा सामना पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर कांती उलवेकरच्या संघानं, अर्थातच 40+ संघानं 44 धावा काढल्या 4 ओव्हरमध्ये आणि 45 धावांचं आव्हान शैलेश स्मृती तरगर संघासमोर ठेवलंय तंशवी 11 उल्वे टीमनं. चला स्पीडअप करा. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानात आतमध्ये जाताना आमचे नीरज रणावत आणि गणेश बाविस्कर. सलामीची जोडी मैदानात 40+ एक खेळाडू सोबत घेऊन ते देखील दाखल झाला. 20 मिनिटांमध्ये सत्र संपवायला हवा. फिल्डिंग करणाऱ्या टीमने देखील याकडे लक्ष केंद्रित करा. अतिशय रफ अँड टफ सामने करा तर 4 दिवस प्रणय आपण रंगतदार सामने पाहिलेत आणि खूप मजा घेतली सर्व आमच्या प्रेक्षकांनी या सामन्यांमध्ये. धीरज ओवलेकरचा संघ महेश्वर मडवी याच्या सोबत खेळतोय. कर्णधार स्मिथ पारगावकर, कर्णधार सिद्धू मडवी यांची ही लढत मैदानाच्या आतमध्ये करायची आहेत. एकूण 45 धावा. माऊली ट्रान्सपोर्ट कडनं राकेशनं 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. क्या बात आहे. मोटिवेशन सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीपासून बक्षिसांची कैराट होते दोन्ही बाजूला. तर बघूया कोणता संघ पुढे जाईल. 45 धावांची आवश्यकता. चला करूया सुरुवात. लेट्स प्ले. गेम इज ऑन स्ट्राइक. बॅट्समन आतिश टू अविनाश डोलकर. गेम ऑन. पहिलाच बॉल लेग स्टंप वर टेकला. पंचांचा बॅट बॉलचा इशारा. अतिरिक्त अवांतर धावेनं सुरुवात झाली. या धावसंख्येला 45 करायच्या आहेत. प्रतिषटका मागे 11.25 ची सरासरी असताना कशा प्रकारे बॅटिंग होईल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला शैलेश स्मृती तरगर संघ, बॅटिंग करणारा संघ. पुन्हा एकदा सरळ गेलाय. खूप चांगला फटका. कोणी क्षेत्ररक्षक नाही, परंतु दूरवरचा अंतर कापत पोहोचला होता.
परंतु चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार. चौकार आलाय बॅट्समन आतिश कोहलीच्या बॅट मधून. 45 धावांचं लक्ष आहे. संध्याकाळच्या आता मस्त वातावरणामध्ये ही स्पर्धा तुम्हाला एन्जॉय करता येईल. पाचगाव प्रीमियर लीग 5 गावांची ही स्पर्धा. किरण पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत, त्यांना दिलेली सर्व ओनरनी साथ, या सर्व 5 गावातील आमचे दानशूर कार्यकर्ते सर्वांच्या मेहनतीमुळे किरण पाटीलच्या जे डोक्यात संकल्पना होती ना, त्या संकल्पना सत्यात उतरली आहे. हो, अलॉंग द बॉडी. पंचांचं बोट हवेत. स्टीन स्टंपच्या मध्ये येऊन खेळण्याचा अतिशय प्रयत्न केला. पहिला विकेट, पहिला गडी बाद. फर्स्ट विकेट डाऊन. नाही, रिव्ह्यू फक्त तुम्हाला नो बॉल रनआउट साठी आहे. त्यामुळं अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन म्हणावं लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला गडी बाद झाल्यानंतर धीरज वौलेकर, खुद कप्तान, खुद ओनर स्मित पारगावकर, संघनायक, त्याच्यासोबत संघमालक धीरज वौलेकरनं पहिल्या खरं तर दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला होता. चांगले षटकार ठोकले होते धीरजनं आणि तोच वन डाऊनला आलाय. प्रॅक्टिस कमी आहे परंतु टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारा हा खेळाडू आहे. धीरज वौलेकर समोर गोलंदाज अविनाश डोलकर. वौलेकर टू डोलकर, डोलकर टू वौलेकर. अगदी वाकून स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा गणेश बाविस्कर सर सांगतायत की हा आहे व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 6. 45 धावांचं आव्हान आहे. पहिला ओव्हर सुरू आहे. पॉवर प्लेचं हे षटक. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली ज्या पद्धतीने इनिंग समाप्त झाली ना तशी इनिंग समाप्त करायची आहे. आता आम्ही तुमच्या मागे 100% घाई करू. तुमचं सहकार्य आता आम्हाला असणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला व्हाईट बॉल. वन्स अगेन अंपायर कॉल. जास्त आर्ग्युमेंट करू नका. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. चला चला लवकर चला, आता घाई करू आम्ही. वारंवार एक बॉलच्या मागे तुम्ही जास्त एकत्र येऊ नका. सातत्यानं आम्ही तुमच्या मागे का घाई करतो, कारण मॅच फायनलची शेवटची व्यवस्थित व्हायला हवी. चेंडू वाईट लॉंग ऑन कडे. चेंडू वेगाने जातोय. हो हो, तेवढा चांगला प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग. काय इफर्ट दाखवलाय. 100% कमिटमेंट. गीतेश मडवी त्या ठिकाणी होता आणि अशा प्रकारे 2 धावा मात्र पळून काढल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर. पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाज अविनाश ढोलकर समोर आता बॅट्समन धीरज वौलेकर. धीरज वौलेकर टू अविनाश ढोलकर असा हा मॅच, हा बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर दिलाय लॉफ्टेड स्ट्रोक परंतु इलिमिनेशन कमी. पहिला विकेट ज्या पद्धतीने बाद झाला तदनंतर धीरज देखील जातोय तंबूच्या श्रेयाला. फक्त 45 धावांची आवश्यकता आहे. 9 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 9 धावा 2 गडी बाद. अशा परिस्थितीमध्ये किरण काय म्हणशील, खरं तर हा मॅच थोडासा कठीण होईल का, कारण 9 धावा आल्या, 2 विकेट प्राप्त झाल्या. चला पहिल्यांदा फिल्डिंग लावा सिद्धू. फायनल होणार ना, या टाइमपास करत बसेल कसं होईल. एक बॉलला जर तुम्ही सर्व आला तर होणारच नाहीये. अगदी बरोबर. चला आता वारंवार तुम्हाला हे सांगणं मलाही खरं तर खराब वाटतंय. तुम्हालाही समजायला पाहिजे की आपली स्पर्धा आहे, आपल्याच पाचगावची स्पर्धा आहे. प्रत्येक बॉलला एकत्र येऊ नका. हा किरण पारगावकरनं पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जीवाच्या आकांतानं प्रयत्न चाललंय मैदानाच्या आतमध्ये, कारण जिंकायचंय. प्रत्येकाला जिंकण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पळून काढल्या. संघाची धावसंख्या 11. पहिलं षटक
धावसंख्या धावफलकावर एकूण 11 लागलेत, करायचे आहेत टोटल 45. माऊली ट्रान्सपोर्ट करून राकेश पाटील याला 3 षटकार मारले तर 3,000 रुपयाचं बक्षीस आले राकेशसाठी. माऊली ट्रान्सपोर्ट उलवे. क्या बात आहे. माऊली ट्रान्सपोर्ट मोटिवेशन करतायत राकेश पाटीलला. 40+ चा खेळाडू ऑन स्ट्राईक. अंपायर एक चेंडू बाकी आहे. बघा चेक केले जाते. 3 वाईड बॉल आहेत. पहिला वाईट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर वाईट, 5वा वाईट, 6वा 2 धावा, 7वा वाईट, 8वा 2 धावा. त्यामुळे एक चेंडू फेकावा लागेल. सॉरी फॉर मिस्टेक. अंपायरची मिस्टेक. होत आहे. 2 विकेट. 2च विकेट आहेत. बरोबर, एक बॉल बाकी आहे. आमचा प्रणय चुकणार नाही, बाकी सर्व चुकतील. चलता फिरता लॅपटॉप आहे. चला लवकर घ्या, एक बॉल टाका. चला लवकर, घाई करा. गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचा बॉल फेकण्यासाठी अविनाश डोलकर. धावसंख्या धावफलकावर 11, 2 गडी बाद. समोर दिलाय आणि खराब क्षेत्ररक्षण विशाल मडवीच. भाया मिळेल तिथे 1 रन. आता षटक समाप्त झालाय. एकत्र येऊ नका. चला फक्त गोलंदाज या गोलंदाजीला. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 12. पहिला षटक 12 धावा. दुसरा गोलंदाज येईल. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच. आता दूरवर क्षेत्ररक्षण फैलावं लागेल. कांती उलवेकर येतोय. माऊली एंटरप्राइजेस यांच्याकडनं राकेश पाटील 3 षटकार टोकले तर 3,000. माऊली ट्रान्सपोर्ट्स. माऊली ट्रान्सपोर्ट करून राकेश पाटीलला षटकारास 500 रुपये बक्षीस आहे. राकेश स्ट्राईक मिळेल तर 1 षटकार 500 रुपये आणि 3 मारले तर 3,000. कांती उलवेकर येतोय. दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजामध्ये आपण विचार करा तर 40+ हा गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणि पण पाहतोय ऑन स्ट्राईक किरण पारगावकर. कांती उलवेकर टू किरण पारगावकर. पहिलाच बॉल अगदी खोलात फेकला होता. 1च धाव मिळेल. प्रत्येक षटकामागे 11 करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तर धावांची सरासरी गाठली. आता 18 बॉल 33 धावांची आवश्यकता होती. येणारे चेंडू 17 आणि निर्णायक विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. रिव्हॉल्व राकेश पाटील मॉर्निंगला सकाळी जबरदस्त षटकार मारत असतो, त्याच्यामुळे तो मारू शकतोय. क्या बात आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस लावलंय आणि खरोखर प्रॅक्टिसला मारतो. इथे मारण्याचा प्रयत्न, परंतु भायानं टिपला झेल. क्या चला बॅट्समन लगेच तयारीत राहा. विशाल मडवीने जबरदस्त कॅच टिपलाय. काल देखील त्यानं खूप चांगली फिल्डिंग केली आणि अशा परिस्थितीमध्ये दुसरा षटक सुरू असताना अजून एक विकेट. 16 चेंडू आता उरलेत आणि 32 धावांची आवश्यकता. स्मिथ पारगावकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. कर्णधार संघनायक मैदानाच्या आतमध्ये. पहिला सेमी फायनल. अजून 2 सामने आपल्याला खेळायचे आहेत. चला घाई करा, स्पीडअप करा. 4:30 वाजले. 2 सामने अजूनही झाले पाहिजेत. किरण पारगावकर आणि स्मिथ पारगावकर ही जोडी मैदानावर. तर कांती उलवेकर पुढील बॉल घेऊन येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 13 असताना 3 गडी बाद. 16 चेंडू आता 32 धावा. हाही डॉट बॉल. कांती उलवेकर कडे असणारा अनुभव. आपण पाहतो अनेक वर्ष त्यांनी देखील टेनिस क्रिकेट केलाय. अग्निशामक दलामध्ये कार्यरत असणारे कांती उलवेकर आज आपल्याला
तंशवी 11 उलवे संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत. पंधरा चेंडू आणि आता 32 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक स्मिथ पारगावकर स्वतः संघनायक समोर दिला होता, परंतु इथे फटका थोडासा फसला होता. एक सिंगल आली, काय वेगानं आलाय बघा. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या स्वीपर एरियाकडून हा धावत पळत आला आणि एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, प्रचंड मेहनत सुरू आहे दोन्ही संघांची मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि धावांचं अंतर 14 बॉल 31 धावा. येणारे 14 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. कांती उलवेकर पुन्हा एकदा किरण पारगावकर समोर. आडव्या पहाटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. आता एक एक बॉल कमी होतोय, धावा तेवढ्याच. 13 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 13 आकडा उलटा करा, 31 आकडा पाहायला मिळेल, म्हणजेच 13 चेंडू 31 धावा. किरण पारगावकर ऑन स्ट्राईक. कांतीचा हा पुढील बॉल. हा समोर इनसाइड आउट केलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक येतो वेगानं, झेल खाली. ओ माय गॉड, झेल ड्रॉप. पकडो कॅच, जीतो मॅच. कॅच ड्रॉप झाली, 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढेल. आता 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. चला लगेच गोलंदाज कोण असेल त्यांनी गोलंदाजीला या. क्षेत्ररक्षक तसेच राहा, एकत्र येऊ नका. 12 चेंडू 29 धावा, 29. आने वाली 12 गेंदे 29 रनों की दरकरार. चला कांती. चला चला, घाई करा घाई करा. आता तुम्हाला वारंवार आम्ही अनाउन्स सूचना करतोय. नवीन गोलंदाज येतोय, सिद्धू मडवी. संघनायक येत होता गोलंदाजीसाठी आणि संघनायक फलंदाजीसाठी. ही बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. कोण कोणावर मात करेल. 12 बॉल 29 धावांची गरज. सिद्धू चला लवकर लगेच घ्या. 12 चेंडू 29 धावा. जो जीतेगा वो सीधा फाइनल में जाएगा. ये बहुत ही कड़ा मुकाबला, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला रहेगा इस मैच में भी. देखो 12 गेंदे 29 रनों की जरूरत. समोर दिलाय बॉल, परंतु मिस झालाय. 22चा इशारा पंचांचा आणि अशा प्रकारे या 22च्या इशाऱ्यानं मिळते एक धाव. येणारे चेंडू असतील 11 आणि 28 धावांची आवश्यकता उरली आहे. मैदानावर खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पाचगाव प्रीमियर लीग आणि सिद्धू मडवीचं थोडस वॉर्न केलं जाते गोलंदाजाला पंचांकडनं. येणारे चेंडू असतील 11 आणि आता विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. योग्य शैलीमध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पाचगाव प्रीमियर लीग खूप चांगली स्पर्धा. हा चेंडू इथे मात्र हो भयानं चेंडू हातात मात्र हातातून निघून गेला आहे. 1 बाउंस सीमा पार, 4 रन्स. विशाल मडवी भाया, खर तर वय झालंय परंतु अशा वयामध्ये देखील खूप प्रयत्न करतायत. चांगली फलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय. 4 धावा आल्यात. येणारे 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आने वाले 10 गेंदे 24 रनों की दरकरार. सिद्धू टू किरण पारगावकर, ये बैटल फिर से तैयार. सिद्धू गेंदबाजी के लिए सामने दिया है, लेकिन वहां पे मिस टाइमिंग हुआ. वाइडिश लॉन्ग ऑन के तरफ फील्डर मौजूद, मिलेगा कैच और एक विकेट. अभी आने वाली गेंदे 9 और जीतने के लिए 24 रनों की जरूरत. 9 गेंदे 24 रन. बड़ी प्रतियोगिता, बड़ी लीग है हमारे पांचगांव. ये प्रीमियर लीग का आगाज. रेफ्रिजरेटर फ्रिज किसको मिलेगा, ये बड़ी चर्चा इस मैदान के ऊपर रहेगी. गेंद और रनों में बिल्कुल फासला है. आने वाली 9 गेंदे 24 रनों की जरूरत.
बार बार हमारे अंपायर हर गेंदबाज को चेतावनी देते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि इससे रूल्स और रेगुलेशन के साथ ये लीग चल रही है इस मैदान के ऊपर। वो रूल्स आपको फॉलो करना है, वो रूल्स के मुताबिक आपको चलना है, क्योंकि बड़ी मेहनत की इस लीग के लिए। 3-4 महीने पहले इस लीग की चर्चा हुई, ऑक्शन भी बहुत पहले हुआ। ये कॉट बिहाइंड द विकेट, और एक विकेट, यानी कि बल्लेबाज जयेश चलता किया मैदान से बाहर। 5वीं विकेट। अभी कठिन होता हुआ ये मुकाबला जीतने के लिए, क्योंकि आने वाले 8 गेंदे और 24 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज आए मैदान के ऊपर। प्रवेश एक अच्छे गेंदबाज है। प्रवेश पिछले कई मुकाबले में अच्छी गेंदबाजी की प्रवेश ने, वही प्रवेश मैदान के ऊपर आ रहा है, लेकिन बहुत ही कठिन संघर्ष है प्रवेश के सामने और किरण पारगावकर के सामने। 8 गेंदे 24 रन। सिद्धू मडवी फिर से तैयार गेंदबाजी के लिए। ये हवा में खेला है प्रवेश ने, लेकिन वहां पे विशाल मडवी कैच के नीचे, और एक विकेट लिया। बेहतरीन कैच। बेस्ट फील्डर के रेस में शायद जाएंगे विशाल, इतने कैच लपके। अभी मुकाबला इतना डिफिकल्ट हुआ है कि आने वाली 7 गेंदे 24 रन। क्या गेंदबाजी हुई है, गेंदबाजों ने की है। केवल 45 रनों का टारगेट था, लेकिन इस 45 रनों का पीछा करते करते 6 विकेट गवा चुके। अगला मुकाबला जो भी होगा, कप्तान आइलेश मात्रे आपको तैयार रहना है। जैसे ही मुकाबला खत्म हो जाएगा, आइलेश मात्रे ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया है लेने का, यानी कि आइलेश मात्रे आपको तुरंत मैदान में उतरना है जैसे ही ये मैच खत्म होगा। तो पैडी खारकर आप रेडी रहे, वार्म अप कीजिए। अभी 7 गेंदे 24 रन। ये लेग स्टंप छोड़ती हुई गेंद, अंपायर नीरज राणावत सर का इशारा, व्हाइट बॉल, अतिरिक्त रन मिलेगी। अभी 7 गेंदे 23। ये गेंद इतना कीमती रहेगा ना, मैं कहूंगा इस गेंद के ऊपर मच नीडेड 6, छक्का या चौका आना ही पड़ेगा। शैलेश स्मृति तरगर टीम के बल्लेबाज, चक्का तो आना ही पड़ेगा, चौका तो आना ही पड़ेगा, लेकिन गिल्ली उखड़ गई। यहां पे बल्लेबाज आउट। अब आने वाली 6 गेंदे और 23 रनों की जरूरत। चलो जल्दबाजी कीजिए, अगला ओवर लेके आइए। ये मुकाबला एक तरफा, ये मुकाबला वन साइड देखने को मिल रहा है, लेकिन देखो पिछले मुकाबले में क्या हुआ था। विलास मात्रे जैसे गेंदबाज के ऊपर 2 गेंद में 11 रन विनोद भगत ने निकाले थे, बटोर चुके थे, लेकिन वहां पे एक हाथ में आने वाला मुकाबला गवाया था ओएमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे टीम ने। चलो लास्ट ओवर और नए बल्लेबाज। चलो गेंदबाज सिद्धू, चलो चलो फील्डिंग सिद्धू, आप ज्यादा से ज्यादा कान मंत्र मत दे दो। लास्ट ओवर लेके आ रहा है गेंदबाज गितेश मडवी, जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। चलो फील्डिंग सजाइए। बल्लेबाज भी आया है, गितेश मडवी टू बल्लेबाज स्मिथ पारगावकर खुद कप्तान है, लेकिन कप्तानी बारी करेगा कि इस मैदान के ऊपर 6 गेंदों में 23 की जरूरत है। 4 छक्के लगाने पड़ेंगे स्मिथ को। पहला लगाने का कोशिश, यहां पे कैच और ये विकेट। स्मिथ भी चलता गया और एक विकेट गितेश मडवी को मिला ये विकेट। अभी इस मैच में केवल औपचारिकता शिल्लक है दोस्तों। आने वाली 5 गेंदे और 23 रनों की जरूरत। मुकाबले में मजा नहीं। इस मुकाबला देखा जाए तो वन साइड हो रहा है। केवल 5 गेंद का खेल शेष है, 23 रनों की जरूरत है। लगभग विकेटें देखा जाए तो 8 विकेटें जा चुकी है, और नए बल्लेबाज जतिन के साथ नितिन। वेद आया है,
अभी गेंद और रनों में फासला है, आने वाले 4 गेंदे 23 रन। 4 गेंदे 23 रन। चलो शुभम कोहली आपका स्क्वाड लेके आइए और गेंद पहला चॉइस करो आप। मैच तो खत्म हुई है लगभग। चलो आइए शुभम कोहली, अपने बल्लेबाज, आरंभी बल्लेबाज गेंद चॉइस करने के लिए आए, क्योंकि अभी आइलेश मादरी की टीम तैयार है मैदान के ऊपर जाने के लिए। मुकाबले में कोई जान नहीं है, मजा नहीं है। 3 गेंदे का खेल बाकी है, शेष है खाली 3 गेंद। 3 गेंदों का ये खेल बाकी है। औपचारिकता, ये वन साइड मुकाबला हुआ है आज के दिन का। केवल 2 गेंद शेष। शुभम कोहली के बल्लेबाज आप गेंद चॉइस करो और आइलेश मात्रे आप तैयार रहिए मैदान में जाने के लिए। हमारे हरचंद्र जी भगत साहब इस मुकाबले को देख रहे हैं। आज 4 दिन इस मंच के ऊपर वो उपस्थित रहे। बिल्कुल ये बाउंड्री है। ये केवल 1 रन, 1 गेंद है, माफ कीजिए, 1 गेंद और 17 रन। चलो पाड़े आप वार्म अप करो।